फक्त त्या पद्धतीने तुम्ही वेळ म्हणालात का जेवढं तात्काळ करता येईल जेणेकरून आम्ही आंदोलन करते इथं पावसामध्ये बसलो या सगळ्या गोष्टीची जाणीव घेऊन जर तुम्ही त्या पद्धतीने नापेड खरेदी केंद्रच किती आहेत मंठा तालुक्यामध्ये जर चौकशी करायला गेलं तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे कशा पद्धतीने परिस्थितीने आपण तासामध्ये इथं दिवसाचं सोडून द्या तासामध्ये सुद्धा जर पुरावे असतील तर काही हरकतच नाही साहेब बाकीच्या गोष्टी करायला आता 29 तारखेला आमच्या माहितीप्रमाणे 29 तारखेला बंद होणार आहे नाफेड खरेदी. आता 29 तारखेला जर बंद झाली तर एवढी जी शेतकऱ्याची लूट आहे म्हणजे जाणून बुजून 2 महिन्यापासून जो काय पत्रव्यवहार केला त्यावेळेस मॅडम तुम्ही ॲक्शन घेणं हे महत्त्वाची गरज होती की 2 महिन्यापासून मी 4 निवेदनं दिली मग 4 निवेदनानंतर संबंधित जे काही त्याला जबाबदारी ज्यांच्यावर निश्चित आहे त्या अधिकाऱ्याला संबंधित त्यांची भेट घेऊन त्या पद्धतीने पत्रव्यवहार तरी करणं गरजेचं अपेक्षित होतं. पण जर आम्हाला त्याची प्रत दिली नाही ना मॅडम तुम्ही ज्या आंदोलनकर्त्यांनी किंवा संभाजी ब्रिगेडनं तुमच्याकडे एखाद्या गोष्टीची मागणी केली तर संबंधिताला कळवणं हे तुमचं काम असते ना. बोललो ना आपल्या समोर मॅडमला कम्युनिकेशन केलं आपण झालं साहेब पण आपण आता प्रत्येक गोष्टीला कागदाला तेवढं महत्त्व आहे ना पण हा जो सेन्सिटिव्ह मुद्दा आहे आंदोलन आहे बरं ठीक सेन्सिटिव्ह मागणी आहे तर याच्यावरती समजा एखाद्या अधिकारी मॅडमला फोन केला फोन पुरेसा असतो त्यांना आपण कळवलं 2 महिन्यामध्ये का कारवाई झाली नाही किंवा का चौकशी झाली नाही याची उत्तर मग त्यांच्यावर तुम्ही त्या पद्धतीने जे काही संबंधित तुमच्याकडे आणि तालुका दंडाधिकारी म्हणून यांची भूमिका आहे तालुक्यातील जनतेला न्याय देण्याची मग त्या पद्धतीनं संबंधिताला पत्रव्यवहार करून सुद्धा संबंधित त्या पद्धतीनं चौकशी होत नसेल तर जे काही जबाबदार अधिकारी आहे त्यामार्फत जी काही तुमच्याकडून कारवाई व्हायला पाहिजे होती ती अपेक्षित होती ना. 2 महिने आम्हाला वेटिंगवर थांबण्याची काही गरजच नव्हती ना कारण की हा जाणून बुजून आमचा सरळ अशा पद्धतीने आम्हाला हे सगळ्या गोष्टी अशा दिसायल्या की संबंधित नाफेड खरेदी केंद्र हे 29 तारखेला बंद होणार. मग आता चौकशी कधी होणार त्या शेतकऱ्याला त्याच्याबाबत जर तुम्हाला पुरावे पाहिजे असेल तर शेतकरी सुद्धा सोबत आमच्या जवळजवळ 189 शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रार रितसर केलेले आहेत त्या पद्धतीने त्यांनी पावत्या बाकीच्या गोष्टी असतात आणि आमच्या संभाजी ब्रिगेडच्या तालुका सचिव यांनी तिथं जाऊन जे काही इथं मंठ्यातलं जे काही नानशी पुनर्वसनचं जे काही नाफेड खरेदी केंद्र आहे तिथं स्वतः हे शेतकरी म्हणून गेलेले आहेत आणि त्या पद्धतीनं पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तिथे किती रक्कम घेतात काय त्यांची स्वतः त्या पद्धतीनं त्यांनी कबुली दिलेली 140 रुपये रक्कम आम्ही हमाली आणि चाळणीच्या नावाखाली घेतो आणि हमालीचा विशेष करून केंद्र सरकारचा नियम आहे की 55 रुपये केंद्र सरकारमार्फत त्या नाफेड खरेदी केंद्राला फक्त हमालीसाठी येतात. त्याचं सुद्धा मी GR तुम्हाला वाटलं ते दाखवायचं तर ते सुद्धा GR दाखवतो. म्हणजे जर नाफेड खरेदी केंद्राला केंद्र सरकारमार्फत जी रक्कम यायला वसूल करायची नाही शेतकऱ्याकडून ती रक्कम त्याला मिळत असताना सुद्धा त्यांनी त्या पद्धतीने नाफेडमधून हमाली आणि चाळणीची सुद्धा त्या पद्धतीने जे काही चाळणीचं सुद्धा त्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत की तुमची जी काही दक्षता समिती आहे त्या माध्यमातून त्यांच्याकडे चाळणी या बाकीच्या गोष्टी असल्या पाहिजे. ही मागणी कोणती आहे आपल्या 3 मुख्य आणि महत्त्वाच्या मागण्या. पहिली काय जे काही संबंधित ज्या मंठा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी नाफेड खरेदी केंद्रावर जो काही माल घातला असेल मग ती तूर असेल हरभरा असेल किंवा सोयाबीन असेल ते तर सगळं ऑनलाईनच झालेलं आहे. आता अशा पद्धतीनं नाही की आपल्याला ऑफलाईन कोणती गोष्ट आहे म्हणून त्यांनी प्रति क्विंटल मागं 140 रुपये रक्कम किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम ही प्रत्येक नाफेड खरेदी केंद्र जेवढे मंठा तालुक्यातले आहेत का तेवढ्या सगळ्यांनी काय केलेले त्या पद्धतीने शेतकऱ्याकडून त्यांनी लूट केलेली. ती लूट जेवढी झालेली असेल संबंधित केवढा माल किती शेतकऱ्यांनी दिलेला आहे त्या पद्धतीने सगळं रेकॉर्ड ऑनलाईन आहे. त्या पद्धतीने त्यांनी खाते नंबर सुद्धा त्या पद्धतीने त्यांनी दिलेले जे काही त्यांनी माल विकलाय त्या पद्धतीने त्यांना रक्कम सुद्धा दिलेली आहे. आमची पहिली मागणी आहे की जे काही शेतकऱ्याकडून 140 रुपये रक्कम किंवा त्यापेक्षा अधिक नाफेड खरेदी केंद्रामार्फत झालेली आहे ती सगळी शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावी. हा आमचा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे काही आता सद्यस्थितीला सुद्धा जी लूट चालू आहे याच पद्धतीची ती तात्काळ बंद झाली पाहिजे ही दुसरी मागणी. आणि तिसरी आणि महत्त्वाची मागणी की जी काही
दक्षता समिती असते नाफेड खरेदी केंद्रावर जी कंट्रोल ठेवणारी, ते कंट्रोल ठेवण्याच्या दक्षता समितीचे अध्यक्ष तहसीलदार मॅडम असतात. त्या नाफेड खरेदी केंद्राचे तुमचे काय एअर ऑफिसचे संबंधित अधिकारी हे सचिव असतात आणि जे काही बाकीचे सदस्य तालुका कृषी अधिकारी संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी हे सगळ्याची एक समिती असते आणि त्या समितीचं त्या जे काही नाफेड खरेदी केंद्र आहे त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम असते. परंतु त्या पद्धतीनं जर ही गोष्ट झाली असती तर आत्ता हे जे काही आपण वेळ आलेली जी शेतकऱ्यासाठी आपल्याला आंदोलनाला बसली ती वेळ आली नसती. म्हणून माझी मागणी होती की संबंधित आपण 2 महिन्यापासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहेत, निवेदनाच्या माध्यमातून असेल, भेटीच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर गावोगाव जनजागृती करून आपण ज्या गोष्टी केल्यात त्या माध्यमातून चौकशी या आधीच व्हायला पाहिजे होती, पण ती अद्याप झाली नाही. ती चौकशी होऊन संबंधित जे काही नाफेड खरेदी केंद्र असतील त्यामध्ये दोषी त्यांच्यावर कार्यवाही व्हावी. 3 मागण्या आहेत आमच्या. या 3 मागण्याबद्दल बोला. त्याच्या सोडून तुम्ही बाकीचं सांगितलं त्याच्यावर आम्ही स्वागत करतो. त्या सूचना ज्या काही दिलेल्या आहेत त्या सूचनेचं आधीच पालन व्हायला पाहिजे होतं की जेणेकरून ह्या गोष्टी झाल्या.